हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. केडीएमसी मध्ये भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला. ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू, असंही केलं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. केडीएमसी मध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती. कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय. रवींद्र चव्हाण यांची न्यूज 18 मराठीला माहिती. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा. उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणीवेळी अनुपस्थित. म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा. कोल्हापुरातील गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार, हसन मुश्रीफ यांची माहिती. रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान भरत गोगावलेंना. सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी, तर नाशकात गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण. वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन स्थगित. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगितीचा निर्णय. सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याचे भाव 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि दिवसभराच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे राजकीय वर्तुळातून. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आणि या भेटीनंतर एक महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंच्या या केडीएमसी मधील नगरसेवकांच्या गटनेत्यानं केलेला आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपकडून आम्हाला पाठिंबा मागितल्याचा दावा मागण्यात आला आहे, असा दावा गटनेते उमेश बोरगावकर यांनी केलाय. प्रस्ताव आल्यास आम्ही याचा सकारात्मक विचार करू, असंही ते म्हणतायत. त्याच्यामुळे आता एकीकडे मनसेनं पाठिंबा दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेला, त्याचबरोबर 11 हे जे नगरसेवक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे केडीएमसी मधले, तेही या 2 पक्षांपैकी महायुती म्हणून लढलेले हे जे 2 पक्ष ज्यांच्या जागा 100 पेक्षा जास्त निवडून आणल्या आहेत, त्यांच्यापैकी एका पक्षाला पाठिंबा देतात का आणि त्या बदल्यामध्ये शिवसेना युबीटीला नेमकं काय मिळणार, याविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. केडीएमसी मध्ये भाजप सेनेकडून सुद्धा पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे केडीएमसी मधील गटनेत्यांनी केलाय. आमच्या संपर्क आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. केला आहे, संपर्कात आहेत ते, वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे. कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे. तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू. तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या. नाही, भाजपकडून बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही घेणं नाही या गोष्टीला? नक्की आहे. आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. नाही सर, एक थेट प्रश्न आहे. तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय, जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, आलेला नाहीये ना, येऊ तर द्या. नक्की विचार करू ना, त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना.
तर तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाहीये असं आम्ही नाही बोलू. आता असं अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये. आमचा दीपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे. त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत. चर्चा चालू आहे. आता मग शिवसेना युबीटीला नेमका काय प्रस्ताव येतो ते बघावं लागणार आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीनं युती आघाडी होते, कसा पाठिंबा मिळतो तेही बघणं इंटरेस्टिंग असेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशक्य असं काहीही राहिलेलं नाहीये. सगळी समीकरणं आपण उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. विकासाच्या नावाखाली या महाराष्ट्रानं अनेक अभद्र युत्या आणि आघाड्याही पाहिल्या. सरकारं पाहिली, नेत्यांनी ती सहज पचवली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एक राजकीय समीकरण उदयाला आलेलं आहे. शिंदेची शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र आलेत. त्यामुळे सत्तेच्या साठमारीत महायुतीतली फाटाफूट आणि ठाकरे बंधूंमधली फूट समोर आल्याचं दिसून येत आहे. ठाकरे बंधूंमध्ये फूट, महायुतीत फाटाफूट, केडीएमसीत सत्तेसाठी साठमारी. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. राज ठाकरेंनी महापालिका निवडणूक प्रचारात केलेलं हे वक्तव्य वास्तवात उतरतंय. कल्याण डोंबिवली महापालिकेचं राजकारण 360 अंशात फिरलंय. आणि विशेष म्हणजे ज्या राज ठाकरेंनी इतर पक्षातील संधी साधू राजकारणाविषयी ते कॅरम बोर्डचं उदाहरण दिलं, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी निकालानंतर टोपी फिरवली आहे. ज्यांच्या विरोधात मनसेनं निवडणूक लढवली त्या शिवसेनेला मनसेनं कल्याण डोंबिवलीत पाठिंबा दिलाय. तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून. त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण त्याच्याबद्दल बोललेलं असतो. मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 53, भाजपचे 50, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले. महापौर पदाच्या शर्यतीत 53 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मनसेच्या 5 जणांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ 58 इतकं होतं. त्याचसोबत नॉटरीचे बल असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेल्या मनसेच्या 2 असे 4 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे भाजपचे 53, मनसेचे 5, ठाकरेंचे नॉटरीचे बल असलेले 4 नगरसेवक असे मिळून बहुमत गाठत संख्याबळ 62 होतं. ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी तुम्हाला सहकार्य करावं. तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्यावं. आता हे का घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागचं कारण महापालिकेतल्या सत्ता समीकरणात दडलंय. कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपनं युती म्हणून निवडणूक लढवली. या दोन्ही पक्षांचे मिळून 103 एवढं विक्रमी बहुमत आहे. पण महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलं. शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला सोबत घेऊन एक प्रकारे भाजपला बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल. आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. भाजपला अजिबात धक्का म्हणायचं काहीच कारण नाहीये.
कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचा अधिकार आहे. मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अजून निकाल लागून जेमतेम 4 दिवस झालेत. महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधी तिकडे कल्याण डोंबिवलीत मनसेनं उबाठाची साथ सोडली आहे. उबाठाच्या नगरसेवकांनीही जय महाराष्ट्र केलाय. पत्त्यातील बंगला सुद्धा यापेक्षा जास्त टिकतो अशी पोस्ट करत भाजपचे नेते केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग मानत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची बाब मनसेच्या नेत्यांकडून अधोरेखित केली जाते. बघा, पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या घेतला. मान्य राजसाहेबांनी आम्हाला लोकल शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना असा सामना रंगला होता. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. गद्दारीपासून भ्रष्टाचारापर्यंतचे आरोप झाले. त्याला एक आठवडाही उलटला नाही. तोच सत्तेसाठी सगळं विसरून या नेत्याने गळ्यात गळे घातल्याचं पाहायला मिळतंय. या राजकीय खेळीनं कल्याण डोंबिवलीत एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली आहे तर दुसरीकडे शिवसेना भाजपात फाटाफूट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित मांढरेसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी. दरम्यान हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असल्याचं मनसे नेते सांगत असताना दुसरीकडे राज ठाकरे या निर्णयामुळे व्यथित झाल्याचं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे व्यक्तिगत असं मला दिसलं आहे निर्णय. या निर्णयामुळे जो स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात त्याच्यामुळे ते व्यथित आहे. शेवटी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही आणि मला आत्ता पाहिजेच, नाही दिलं तर जातो, या भूमिकेत मानसिक अस्थिरतेचं हे लक्षण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, असू शकेल जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी